चला, आज पहिला मुक्काम आहे आमचा परळी वैजनाथला. आम्ही अगदी जसं ठरलंय त्या पद्धतीने आपण वेळेत आलेलो आहे. त्या पद्धतीच्या ह्या रूम्स आम्हाला 100 रुपये पर हेड प्रमाणे मिळालेले आहेत. गादी हे आता आमचं आहेच सगळं, आम्ही आणलेलं आहेच अंथरूण पांघरून. पण संडास बाथरूम पण फार चांगले आहेत, अच्छा आहेत, भरपूर आहेत. हे जास्त महत्वाचं. आणि कॉट आहेत, गाद्या आहेत. आणि काय पाहिजे एका रात्रीसाठी? नाही, गरम पाणी देणार आहे वाटतं तो, मग विचारूया की. आणि 100 रुपये, काय हरकत नाही ना. आणि प्रत्येक रूम मध्ये आपण दोघीच आहोत, म्हणजे आणि काय पाहिजे ह्याच्यापेक्षा. मी कुलूप आणलाय हा आठवणीनं, जाताना लावून जावायला कुलूप आणलंय. चला, भारतला वैजनाथ ज्योतिर्लिंगला आम्ही आता आलेलो आहोत. वैजनाथ ज्योतिर्लिंग. चला चला, रूम छान मिळालेले आहेत. चला, आता फ्रेश झालाय ना सगळ्या. चला, परळी वैजनाथ, जिल्हा बीड. बूट ठेवा, काढा. ओम नमः शिवाय. भगवान, अरे बापरे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. चला, अन्नछत्राचा पास घेतलेला आहे. अहिल्याबाई होळकर, किती मोठा दीपस्तंभ आहे, आता रात्री दिसत नाहीये. ओम नमः शिवाय. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी शुक्रवार रोजी श्री वैजनाथ ज्योतिर्लिंग मंदिराचा जीर्णोद्धार केला. चला, आता मस्त प्रसाद मिळाला, सगळ्या समाधानीनं आनंद झाला ना सगळ्यांना. मस्त. आधी आपल्याला अभिषेक पण करायला मिळाला स्वतःच्या हाताने ज्योतिर्लिंगाला. आणि आता आपल्याला प्रसादही मिळाला. आणि आता आपल्याला आरतीला बोलवलंय. काय पाहिजे आपल्याला? थांबून त्यांनी आरतीला थांबा म्हणून सांगितलंय. याच्यापेक्षा काय पाहिजे? सगळ्याच परिसर घ्या, सगळीकडचा. थांबा आमच्यासोबत. किती जण आहेत मोजायला? 10. या बाजूला इथे वैजनाथ मंदिर, इथे बकेश्वर मंदिर, वक्रेश्वर मंदिर. चला बघून येऊया. काय छान आहे हो मंदिर. वा, किती सुंदर मोठा मठ आहे हो. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हा एंट्रन्स आहे असा. किती पायऱ्या आहे त्याला, उंचावर आहे हे. सगळीकडे भक्त निवास आहेत. आम्ही मागच्या बाजूने आलोय तिकडनं. आता आपण आरतीला जाऊया. अभिषेक मोदी फळ अभिषेक नाव पत्ता केला तर प्रसाद अंगार येते पोस्टानं सोमवारी अभिषेक करू. ओम नमः
यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनात् मृत्योर्मोक्षेयमामृता। शंभू कैलासीचा राजा तया नमस्कार माझा। जय। ही झाली शयन आरती।
तिकडे जागा आहे की बसलेल्या ठिकाणी. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. चला इथं 12 ज्योतिर्लिंग आहेत. त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर. चला मस्त दर्शन झालं, शयन आरती मिळाली, सगळं छान. सगळ्या गावातल्या गाड्या आहेत ह्या सगळ्या. रोज आरतीला लोक असतात वाटतं ही, होय की नाही? मस्त वाटली आरती. आता छान मस्त गरम गरम झोपूयात उबदार